भारताचा पाकिस्तानवर 9 ठिकाणी एअर स्ट्राईक, पाकड्यांची 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त, जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयावर भारताचा हल्ला, भारताचं ऑपरेशन सिंदूर. भारतासाठी अभिमानास्पद दिवस, ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान मोदींकडून भारतीय सैन्याचं कौतुक. पाकिस्तानच्या लष्करी तळावर हल्ला नाही, कुठल्याही सामान्य नागरिकाला टार्गेट केलेलं नाही. पहलगाम हल्ल्यातल्या मृतांना न्याय देण्यासाठी सिंदूर ऑपरेशन राबवल्याची भारतीय सैन्याची माहिती. ऑपरेशन सिंदूरमध्ये मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 सदस्यांचा मृत्यू. मीही मेलो असतो तर बरं झालं असतं, संपूर्ण कुटुंब ठार झाल्यानंतर मसूद अझहरची प्रतिक्रिया. एअर स्ट्राईक नंतर बिथरलेल्या पाकिस्तानकडनं सीमारेषेवरील राजौरीमध्ये गोळीबार, काही स्थानिकांचा गोळीबारात मृत्यू. भारताला प्रत्युत्तर देऊ नका, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचा पाकला थेट इशारा. भारतासोबत युद्ध नको, अमेरिकेनं ठणकावलं. भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये आणीबाणी घोषित. पाकिस्तानकडनं लाहोर सियालकोट ही विमानतळं बंद, दोन्ही विमानतळं पुढच्या 48 तासांसाठी बंद. दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसतं, सरकारच्या चुका दाखवल्याच पाहिजेत. एअर स्ट्राईक करणं हे काही उत्तर नाही, राज ठाकरेंची प्रतिक्रिया. हल्ले सहन करणार नाही हे भारतानं दाखवून दिलंय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ऑपरेशन सिंदूर संदर्भातली प्रतिक्रिया. ऑपरेशन सिंदूर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात यशस्वी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं वक्तव्य, तर भारतीय लष्कर आणि पंतप्रधानांचे मानले आभार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.